माने सुशील रघुवंशी हे आपल्या चॅनलवर आहेत. आता असं वाटत असेल की सुशील रघुवंशी अजून परत काहून, कारण की स्पेशली मीच त्यांना फोन केला, कारण जवळपास 8 दिवस झाले. 8 दिवसानंतर त्यांची अपडेट काही नव्हती, ते बाहेर गावी होते. मी स्पेशली फोन केला त्यांना की एक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, कारण की मला दुसऱ्या भागातले काही फोन आले. आता दुसऱ्या भागातले म्हणजे समजून घ्या तुम्ही कुठून कसे, कारण की या माणसानं कुठं तरी कोणाचं तरी मन दुखावल्या गेलं असेल, अशातले काही प्रकार झालेले आहेत. आणि स्पेशली दादा मी तुम्हाला आज फोन त्याच्यासाठी केला, आणि महत्वाचं म्हणजे तयार झाले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आता माझे काहीतरी प्रश्न आहे तुम्हाला, म्हणजे महत्वाचं असं की आपण जे नेहमी जे अचलपूरच्या त्या बुंदेलपुरातल्या वादासाठी भांडून राहिलो. आता याच्या आधी कारण मी तुमच्यासोबत एक न्यूज रिपोर्टर पत्रकारितेच्या माध्यमातून जुळलो होतो, पण मला असं माहित पडलं की अचलपुरात जे तुम्ही करत आहे, अचलपुराच्या याच्यात तुमचा कुठून कुठपर्यंत मला सहभाग भरपूर आहे, पण इथं तुमचं राहणं नाही आहे. तुमचं प्रॉपर राहणं मला बाहेर गावचं माहित पडलं. सगळ्यात आधी तुम्ही सांगा की हा प्रकार तुम्ही करत कशासाठी? खरं तर राहणं म्हणजे तुम्हाला सांगू काय, महाराष्ट्र आपला आहे आणि महाराष्ट्रातले तमाम नागरिक हे आपले आहेत आणि जिल्हा आपला आहे, अमरावती जिल्हा आपला आहे. जसं माझं मूळ गाव भावकिल्ला नावेड आहे, पण अचलपुरात माझे सर्व नातेवाईक आणि माझे सर्व म्हणजे जवळचे नातेवाईक आणि नॉर्मली माझं घर पण इथे आहे, घर आहे. पण अजूनपर्यंत नगरपालिकेनं मला ती काही दिलेलं नाही, पण माझं घर इथे आहे. त्या कारणास्तव मी इथे पण आहे, नागपूरला पण आहे आणि नावेडला पण आहे. तिघही जागी नाही. तुम्ही प्रॉपर आहे कुठले ते सांगा. तसं आधार कार्डवर सध्याची प्रॉपर स्थिती माझी नावेडची आहे. सध्याची प्रॉपर स्थिती नावेडची आहे. आता 2-3 दिवसात माझी अपडेट होऊन जाईल, तर मग अचलपूरचं होऊन जाईल. बर. महत्वाचं म्हणजे आपण अचलपूरच्या मुद्द्यावर येऊ, कारण की अचलपूरचा जो मुद्दा आहे हा सगळ्या पत्रकारांत सगळ्या याच्यात सध्या तुमच्या नावानं बोंबा चालू आहे. आणि महत्वाचं म्हणजे मागच्या वेळी पाहिलं आणि पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषद मध्ये मी पण होतो, असे पत्रकार होते. तर या सगळ्या गोष्टीतून आपल्याला साध्य करायचं काय? कारण की मागच्या इंटरव्ह्यू मध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला राजकीय दृष्ट्या म्हणजे येणाऱ्या टाइमसाठी उभं राहणं आहे की राजकीय पोळी शेकायची आहे, की खरोखर तुम्हाला या लोकांसाठी काही करायचं आहे? कसं असते, आता नुकतंच थोड्या लवकरच तुमच्या इथे नगर परिषदचे निवडणूक येत आहे. आता तुम्ही आहे, मी ना मला कुठल्या पक्षाशी घेण देणं आहे, ना मला कुठल्या पार्टीशी घेण देणं आहे, आणि ना कुठला मला राजकीय वाद करायचा आहे. कारण कसं आहे, बुंदेलपुराचा वाद हा 1985 पाचचा वाद आहे आणि 1.5 वर्षापासून त्याला राजकीय लोकांनी पोळी शेकण्याचं काम केलेलं आहे. सध्या पण सुरू आहे. मी नाव घेत नाही, पण चालू आहे. ठीक आहे, तुम्ही बुंदेलपुराचा वाद म्हणता, पण मला असं वैयक्तिक वाटते की त्या लोकांपर्यंत मागच्या वेळेला तुम्ही काय म्हटलं की जे IPS आपले साहेब होते शुभम कुमार सर, त्यांच्या माध्यमातून तुम्ही बसले होते, पण तुम्ही वैयक्तिक तरी त्या लोकांसोबत बोलले काय? तिथले आमचे कसे कॉन्टॅक्ट राहतात, आम्ही जाऊन बोलतो, पण त्यांचं थोडंसं वैयक्तिक मत असं म्हणणं राहते की बस सरळ येऊन बोला ना तुम्ही, कारण की खरं आपल्या आजूबाजूने जेव्हा राहतात. अगदी बरोबर. कसं असते, जायला काही नाही, जाव दुसराच एक्झाम आमच्यावर येऊन जा. तिथं जाऊ आम्ही जाऊ सरक्या रस्त्यानं आणि होऊन जाऊ दुसराच रस्ता. मग कशाला? तुम्ही जो तुमच्या मनात जे शंका आहे ना, तर तुम्ही कॅमेरे लावले आहेत ना तिथं म्हणतात, तुम्ही तिथं तरी बोलवा. नाही येत आमचे, म्हणजे गेले होते, आमचे प्रतिनिधी देखील गेले होते, ते येत नाहीत. मग करायचं काय? आता ठेकेदार साहेबांचे काही लोक आले होते, त्यांच्या घरी गेले, म्हणे गिट्टी उचलू काय? एक म्हणे 10 मिनिटात म्हणे हो, आणि 10 मिनिटात म्हणे नाही. मग आता ठेकेदाराच्या लोकांसोबत ते असे बोलू शकतात का बाबा आम्ही तर त्यांचे विरोधी पक्षच आहे असं 10 मिनिटात? कारण की आम्ही आमचा कुठल्याच धर्माशी वाद नाही. मी नेहमी तुम्हाला सांगतो आणि आणखी आता सांगतो की आपला कुठल्याच धर्माशी, कुठल्याच राजकीय पक्षाशी किंवा कोणत्याच नेत्याशी आपला वाद नाही. आपला वाद आहे गरिबांसाठी, त्यांनी तो पूर्ण करून द्या. तुम्ही म्हणता आपला वाद आहे गरिबांसाठी, मग आपल्याला इलेक्शन मध्ये इंटरेस्ट नाही आहे, नाही घ्यायची नाही कोणती, करायचं काय? जर लोकांसाठी तुम्हाला लढायचं आहे म्हणजे कारण की असे लोकांना कमी दिसतात मला या बाहेर. आता मी जेवढंही समजा आता बाहेर फिरतो, अशातले लोक मला दिसत नाही. सगळे आपापली राजकीय रोटी म्हणजे पोळी शेकतात. बिलकुल, अगदी बरोबर आहे तुमचं. कसं असते, खूप कमी असते आणि लोकांचं राजकीय, मी काय सांगून राहिलो, राजकीय लोक भरपूर असतील किंवा नेते खूप भरपूर असतील,
पण लोकांच्या जवळ जाणार कसं आहे, कोणी जर एखादा नगरसेवक जर आमदारीच्या पातळीवर किंवा एखादा खासदार जर कोणी मंत्र्याच्या पातळीवर जाऊ शकते तर त्याला गर्व येतो. आणि तो म्हणजे आपली जे मागचा काळ आहे तो विसरून जातो, आपण कसे होतो. आणि सध्या आपल्याकडे पॉवर आल्यावर तो गरीब लोकांचा विचार करत नाही. हा त्याचा मूलभूत अधिकार आहे आणि मूलभूत त्याचं हे रिअली कारण आहे. म्हणून आपल्याला कुठल्याच राजकीय मध्ये जायचं नाही, इलेक्शन लढायचं नाही किंवा कुठलंच नाही. आपल्या माध्यमातून ज्या लोकांचं भलं होईल ते आपल्याला करायचं आहे, बस तेवढंच आहे. बाकी तर आपल्याला कोणाशीच काही घेणं नाही. मागच्या वेळेला तुम्ही जवळपास SP साहेबांना निवेदन दिलं. हो. त्यानंतर नगर परिषदची बातमी मी केली होती तुमची. बरोबर. त्यानंतर PWDले पण तुम्ही गेले होते. अगदी बरोबर. आणि गिट्टीचा जो तुमचा विषय होता तो उचलला नाही वाटत. नाही उचलला. आम्ही त्याला कलम 80 च्या संहिताच्या तहत आम्ही त्यांना, आमचे वकील साहेब आहेत ऍडव्होकेट गजानन सर मनोहरे साहेब, ज्यांनी त्यांना कानून कायद्यासहित उपविभागीय अभियंता अचलपूर, बांधकाम विभाग अचलपूर, उप सह अभियंता उपविभागीय अचलपूर, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग अमरावती यांना तिघांनाही आपण कायदेशीर नोटीस आमच्या वकील साहेबांनी दिलेली आहे. कारण की आम्ही त्यांना लेखी पत्र दिले होते. आमचं गणपती देवाचं आणि त्रिशूलाचं, म्हणजे शंकर देवाचे त्रिशूल आहेत, त्याचं जेवण होतं आणि आम्हाला तिथे अडथळा होते. आम्ही शासनाचं कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या कारणास्तव आम्ही ते जेवण रद्द केलं. रद्द करावं लागलं आणि केलं पण. आणि आमचे जे परतवाडाचे ठाणेदार साहेब आहेत ते अत्यंत छान आहेत. असेच ठाणेदार साहेब देवाच्या कृपेने अचलपुरात पाहिजे होते. हा वाद अजूनपर्यंत घडला नसता, ही गोष्ट मी लिहून देतो. कारण की कसं आहे, त्या साहेबांनी आम्हाला मोर्चाच्या वेळेस बसवलं. 3 जण होते म्हणे, या असा विषय आहे, गणपतीचा सण आहे म्हणे, गणपती बाप्पांचा, आणि या पार्श्वभूमीवर तुम्ही मोर्चा काढू नका. पण आम्ही त्यांचा एकही शब्द त्याचा आम्ही मोडला नाही. आम्ही गेलो तिथं, आम्ही हे दिलं, अजूनही त्यांचा शब्द मोडणार नाही. आणि तीव्र स्वरूपाचं आम्ही मोर्चाही काढू तर आम्ही परवानगी शिवाय काढू नये. आम्ही काही करू तर आम्ही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केल्याशिवाय करू नाही. ही गोष्ट 100% करी. बरं, आता झाला तुमचा हा मोर्चाचा विषय. मी आलो तुमचा इंटरव्ह्यू घ्यासाठी. माझे काही डाऊट्स होते. तुम्ही सगळ्यात पहिला प्रश्न माझा तो, तुम्ही त्यांच्याशी बोलले तर तुम्ही त्यावर उत्तर दिला. त्यानंतर राहिला तुमचा नातेसंबंध इतर राहायचा प्रश्न, तो निपटला. आता मागच्या पत्रकार परिषद मध्ये एका पत्रकाराने विचारलं होतं की मोठ्या नेत्याच्या मुलीशी जुळलेला आहे. म्हणजे मला असं, आता आमचा जो विषय राहते समजण्याचा तो असा राहते की इथं सुशील रघुवंशी अचलपूर सारख्या शहरात येते आणि काहीतरी बॅकअप राहिल्याशिवाय या गोष्टी करत नाही, कोणीच करत नाही. कारण की हर कोणी मोठा नेता बनत नाही. आता काही नेते आहेत, त्या नेत्यांचं मला नाव नाही घ्यायचं, पण विदाऊट बॅकअप या गोष्टी होत नाही. तर तुमचा प्रश्न काय नेमका? नाही, माझा प्रश्न असाच आहे की जर कधी एका मोठ्या नेत्याच्या मुलीसोबत जर कधी लग्न जुटलं असणार, आणि मोठा नेता म्हणजे मोठाच असते. आता मोठा म्हणजे कोणता असेल तो अजूनपर्यंत माहित नाही, पण असं खरं आहे का ते तरी सांगा. कसं असते, हा एक निजी मामला आहे. नाही, निजी मामला जरी असला तुमचा, पण माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण आतापर्यंत आमची ज्याही तुम्ही पत्रकार परिषद घेतल्या, त्यानंतर मी जवळपास तुमचे 4 ते 5 न्यूज केल्या, पण हा मुद्दा असा खटकत आहे की तुम्हाला नेताही बनायचं नाही, कोणती तिकीट घ्यायची नाही, बिलकुल नाही, आणि अचलपूर वाल्यांचं भलं करायचं आहे, बुंदेलपुरातल्या समस्या यांच्या माध्यमातून अचलपूरचं भलं करायचं नाही, हा विषय तुम्ही रॉंग बोलताय. अचलपुराचा भरोसा करा, म्हणजे मला भलं नाही करायचं, मला सर्व लोकांचं, गरीब लोकांचं, ज्यांना त्याची गरज आहे, त्या न्यायाची गरज आहे, त्या लोकांचं भलं करायचं आहे. आपल्याला असं एक धार थोडी धरायचं का बुंदेलपुरा किंवा परतवाडा किंवा अचलपूर किंवा उपोषण, हा आपल्याला मार्ग काढायचाच नाहीये. मोर्चा जर मार्ग शांततेने होत असेल तर शांततेने करू ना, जर मोर्चाने होत असेल तर मोर्चाने करू, जर न्यायालयीन पद्धतीने होत असेल तर न्यायालयाने करू. पण कसं आहे, आपण एक धर्मावर किंवा एका पार्टीवर आपण कधीच आपण त्या पार्टी आधारित राहू नये. कारण की कसं असते, एक गोष्ट आपण धराली मग ते वाढत जाते. बुंदेलपुरा हा एक विषय नाही सध्या चालू असला जरी, ते मी कसं असते, मी एवढा चिटकोर माणूस आहे, एकदा ज्याच्या मागं लागलो त्याच्या मागं मी हात धुवून, पाय धुवून आणि कपडे धुवून पण त्याच्या मागं मी लागतो, म्हणजे लागतो 100%. मी ज्याच्या मागं लागतो ते लागतो, म्हणजे त्याचं वायनाट लावल्याशिवाय लागत नाही. आता मी कोर्टाची नोटीस टाकली आहे त्यांना, कुणाला,
या 3 अधिकाऱ्यांना नोटीस टाकली. आता त्यांनी स्वतः सांगितलं होतं, बाबा तुम्ही सर्वजण तिथं होते पत्रकार लोक, की त्यांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत गिट्टी उचलून घेतो. मग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांचं. मग म्हणजे मग कुठं ना कुठेतरी पाणी मुरतोय याचा अर्थ हेच. मग तुम्ही का उचलली नाही? आजचा 5वा दिवस आहे, अजूनपर्यंत तुम्ही गिट्टी का उचलली नाही? मग मी आता लिगली त्यांना नोटीस देऊ, ते न्यायालयातच विचारत होता आम्ही. आता आम्ही जाणं सोडलं, आम्ही डायरेक्ट त्यांना न्यायालयात विचारतो, तुम्ही गिट्टी का उचलले नाही? आमच्याकडे एव्हिडन्स आहे, आम्ही एव्हिडन्स तिथे पेश करू. आमचा न्यायालयावर पूर्णपणे भरोसा आहे. बरं, आता समजा या गोष्टीले झाल्या, तुम्ही नोटीस पण पाठवली, आता पुढचा प्रवास कसा राहणार आहे? आता पुढचा प्रवास, गणपती बाप्पा उठलेले आहेत आणि सर्व विषय झालेला आहे. आता आपण एक मोर्चा, तीव्र स्वरूपाचा मोर्चा आपण अचलपूर शहरामध्ये, नाही सॉरी, परतवाडा शहरामध्ये याच्या विरोधात काढणार आहे, पीडब्ल्यूडीच्या विरोधात काढणार आहे. कारण नगर परिषदचा त्याच्यात कुठलाच रोल राहिलेला नाही, कारण की ते माल मटेरियल जे आहे, ती 4 फुटाची गल्ली जी आहे ती पीडब्ल्यूडीच्या कारणास्तव झालेली आहे आणि त्याच विषय तो राहिलेला आहे. तर पीडब्ल्यूडीच्या विरोधात आपला एक मोर्चा निघणार आहे. मी त्याची डेट अजून सांगणार नाही, कारण की मला पहिले विश्वास आहे संविधानावर आणि मी संविधानाच्या कधीच विरुद्ध जाणार नाही, ही गोष्ट माझी पक्की आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी परवानगी घेतल्याशिवाय तो मोर्चा काढणार नाही. पहिले आम्ही ठाण्याला जाऊ आणि तिथे आम्ही रिक्वेस्ट करू का साहेब, असा विषय तुमच्यासमोर घडला होता आणि त्याच्यावर अजूनपर्यंत आमचा निर्णय लागला नाही, म्हणून आम्ही या कारणास्तव मोर्चा काढू. त्यांनी परवानगी दिली तर काढू, नाही तर मग दुसरा कुठला तरी एक मार्ग आपण त्याच्यात काढण्याचं काम करूया. सुशीलजी रघुवंशी यांच्यासोबत आपण एवढ्या चर्चामध्ये जवळपास त्यांनी माझे वैयक्तिक काही प्रश्न, त्यांचे वैयक्तिक काही प्रश्न होते, ते जवळपास त्यांनी 90-95% सगळेचे सगळे सांगितले. आता पाहायचं हे आहे की पीडब्ल्यूडीच्या निवेदन दिल्यानंतरची प्रक्रिया माझ्या समोरचीच आहे. ते बातमी मी केली होती आणि साहेबांसोबतही जवळपास माझं बोलणं झालं होतं. आता त्यानंतर कसं राहते, हे तिथं राहतात, हे तिथला पाठपुरावा करतात, गिट्टी उचलल्याने गेली, त्यानंतर त्यात आंदोलन करणार आहेत आणि लिगली करणार आहेत. सगळ्या गोष्टीच्या परमिशन घेऊन ते आंदोलन करणार आहे. आता हे होते सुशील रघुवंशी यांच्या नेहमीच बातम्या आपण आपल्या मराठी 24 तासवर न्यूजच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून करू.